की ही भीती किंवा हे घाबरणं किंवा हे भय का निर्माण होतं, ही भीती का वाटते, घाबरला मनुष्य का जातो, का एखाद्या गोष्टीचं म्हणा भय वाटल्या जातं, आज आम्ही परमेश्वराच्या वचनाच्या माध्यमातून आज आम्ही पाहणार आहोत. या विषयाला चिंतन मनन अध्ययन करण्यापूर्वी पुन्हा एक वार देवाचे सर्व अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगर मधून हार्दिक स्वागत करतो. येऊया प्रिय, आपण उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 10 या ठिकाणी आपण वाचूया. तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला, मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे, म्हणून भिवून लपलो. उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 10. त्यामध्ये देवाचं वचन आम्हाला शिकवत आहे, सगळ्यात पहिली भीती केव्हा निर्माण झाली, सगळ्यात पहिलं घाबरणं केव्हा झालं, सगळ्यात पहिल्यांदा भय कशा प्रकारचं वाटलं, कुणाचं वाटलं, का वाटलं, त्याचं कारण काय, त्याची हिस्ट्री आज आम्ही परमेश्वराच्या वचनाच्या माध्यमातून पाहणार आहोत. म्हणजे निश्चितार्थानं आज या जगामध्ये जीवन जगत असताना जे संपूर्ण जग भीतीच्या वातावरणाखाली, दडपणाखाली घाबरून, भय जीवनामध्ये बाळगून, जीव मुठीत घेऊन आज जीवन जगत आहे, याच्या पाठीमागचं मेन कारण काय, याच्या पाठीमागचा प्रॉब्लेम काय आहे, हा प्रश्न निर्माण कसा झाला, ही भीती वाटण्याचं कारण काय. कारण जर आम्ही उत्पत्तीचा ग्रंथ जर पाहिला तर परमेश्वराने ज्यावेळेस आकाश आणि पृथ्वी आणि भूतलावर सर्व काही निर्माण केलं, त्यावेळेस परमेश्वर स्वतः साक्ष देतो की हे सर्व चांगलं आहे, याच्यात एकही खराब नाही, हे सगळं उत्तम आहे, हे सगळं सुखदायी आहे, हे सगळं आनंदाचं आहे, यापासून कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही, हे सगळं एक व्यवस्थित आहे, याच्यामधून कुठल्या प्रकारची भीतीदायक निर्माण केलं नाही, कुठल्याच प्रकारचं भय त्या ठिकाणी निर्माण केलं नाही, कुठल्याच प्रकारचं घाबरण्याची परिस्थिती निर्माण झालेली नाही. कारण आम्ही पवित्र शास्त्र या ठिकाणी वाचत असताना अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 10 ज्यावेळेस वाचतो, त्याच्या अगोदर आम्ही 9व्या क्रमांकाचं जर वचन वाचलं तर त्यामध्ये लिहिले, तेव्हा परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, तू कुठे आहेस. तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे, म्हणून भिवून लपलोय. एकच प्रश्न परमेश्वराने निर्माण केला, एकच प्रश्न त्या व्यक्तीला सांगितला आणि त्याला विचारलं, तू कुठं आहेस. बस तेवढंच उत्तर द्यायचं होतं. परंतु तो उत्तर देण्याच्या अगोदर त्याने बऱ्याच अशा प्रक्रिया निर्माण केलेल्या होत्या. त्याने एक गोष्ट महत्वाची सांगितलं की मी बागेमध्ये तुझा आवाज ज्यावेळेस ऐकला ना, तेव्हा मी लपून बसलो. जी बाग परमेश्वराने त्या आदाम आणि हवेसाठी किंवा मनुष्याला जे निर्मित केलं आणि ज्या ठिकाणावर ठेवलं होतं, त्या ठिकाणी त्या बागेमध्ये आतापर्यंत कुठल्याच प्रकारची भीती त्या आदाम आणि हवेला मिळाली नाही. कुठल्याच प्रकारचं घाबरणं ते कधीच घाबरले नाही. कुठल्याच प्रकारचं भय त्यांना अजिबात वाटलं नाही. जेव्हा केव्हा निम्या रात्रीला जरी परमेश्वर आला आणि त्याला आवाज जर दिला तर सरळ सरळ हे पुढे जात होते. परंतु या ठिकाणी एक विशिष्ट घटना घडलेली आहे. प्रत्येक समयाला परमेश्वर आवाज देतो आणि त्याचे प्रिय लोक ज्यावेळेस त्याच्या समोर येतात, परंतु या ठिकाणी परमेश्वर आवाज देतोय आणि लोक त्याच्यापासून लपल्या जातात. का लपल्या जातात, त्याचं एक मेन रिझन आपण या ठिकाणी पाहत आहोत. तेव्हा परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, तू कुठे आहेस. तो म्हणाला, आम्ही बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे, म्हणून भिवून लपलो. सगळ्यात पहिली भीती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. सगळ्यात पहिलं घाबरणं त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा प्रथम भय जर कुणाला वाटला असेल तर परमेश्वराने निर्माण केलेल्या मनुष्याला. आता ते भय का वाटलं, ती भीती का वाटली, तो घाबरला का, कारण आतापर्यंत परमेश्वराच्या समोरासमोर येऊन त्याच्याशी बातचीत करणारा आज अचानक कसं काय घाबरतोय, आज अचानक कसं काय भीतोय, आज अचानक कसं काय त्याला भय वाटतोय, तो अचानक परमेश्वराला लपून का बसतोय, त्याच्या पाठीमागचं रिजन आहे. आज देखील परमेश्वराने आज जी कंडिशन आमच्या अख्ख्या जगामध्ये, सगळ्या देशामध्ये, राज्यामध्ये, सिटीमध्ये, शहरामध्ये, खेडेगावापर्यंत जी काही भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, जे काही घाबरण्याचं वातावरण
निर्माण झालेला आहे, जे काही भय निर्माण झालेलं आहे, त्याच्या पाठीमागचं रिझन काय आहे? काय? आणि म्हणून आज आम्ही परमेश्वराच्या काही गोष्टी वचनाच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यावर चिंतन मनन अध्ययन करणार आहोत. ज्या वेळेस परमेश्वराने त्या दिलेली आज्ञा भंग करण्यात आली, ज्यावेळेस परमेश्वराच्या विरोधात पातक करण्यात आलं, ज्यावेळेस परमेश्वराच्या विरोधात बंड करण्यात आलं, ज्यावेळेस परमेश्वराने दिलेली गोष्ट नाकारली, ज्यावेळेस परमेश्वराला तो उलटून बोलला, असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. ज्या अर्थी आम्ही एखाद्याची आज्ञा मान्य करत नाही, त्या अर्थी त्याला बोलावंच अशी काही गरज नाही. याचा अर्थ परमेश्वराचा सन्मान त्या ठिकाणी कमी करण्यात आला. याचा अर्थ परमेश्वराचा आदर त्या ठिकाणी कमी करण्यात आला. याचा अर्थ परमेश्वराला एक कुठलं तरी दुसरं वळण देण्यात आलं आणि त्याचं क्रेडिट स्वतःला घेण्यात आलं. भीतीचं एक कारण आहे, आम्ही जी घोडचूक केलेली आहे, आम्ही जी साधी चूक केलेली आहे, आम्ही जे पातक केलेलं आहे, आमचा जो गैरव्यवहार आहे, आमचं जे दुष्कर्म आहे, आमचं जे पाप आहे, आम्ही दुसऱ्यांना ठेच पोचवण्यासारखं काही केलेलं असेल तर निश्चित अर्थाने त्याचा जाब आम्हाला विचारला जाईल, त्याचं स्पष्टीकरण आम्हाला द्यावं लागेल. म्हणून अनेक लोक भीती खाली दडपण जगतात, घाबरणार. भय मुक्त जीवन नाही, भीतीने भयाने घाबरून ते जीवन जगतात. अशाच प्रकारे आदाम आणि हवा ज्यावेळेस त्या बागेमध्ये होते, बिंदास होते, काही अडचण नव्हती. परंतु ज्या वेळेस त्यांनी परमेश्वराच्या विरोधात पातक केलं, सगळ्यात मोठा पहिला एक कार्यक्रम त्या ठिकाणी झाला, तो म्हणजे भीती, दडपण, दबाव, घाबरणं, भय. कुठंतरी दंड मिळेल याचा, कुठंतरी आपल्याला याचे फटके मिळतील, किंवा कुठंतरी याचा आपल्याला न्याय होईल, किंवा कुठंतरी यामुळे आपलं नुकसान होईल, किंवा कुठंतरी याच्यामुळे आपल्याला दुःखाला सामोरं जावं लागेल, किंवा याच्यामुळे वेळ पडली तर मृत्यूला देखील सामोरं जावं लागेल. आज परिस्थिती काय प्रियो? कोरोना सारख्या सेकंड पार्ट ऑफ कोरोना, सेकंड नंबरला जो त्याने पहिल्यापेक्षा कितीतरी पटीने तो आता अटॅक करत आहे. सुरुवातीला तो जो यावेळेस आला, त्यावेळेस लोकांनी थोडीशी भीती कमी धरली. तो जसा काही वाढला, लोकांमध्ये भीतीचा आणि घाबरण्याचा आणि भयाचं वातावरण निर्माण झालं. मग या भीतीपासून वाचण्यासाठी, या घाबरण्यापासून वाचण्यासाठी, या भयापासून वाचण्यासाठी शासनाने, डॉक्टरीन लाईनने जे काही नियम, आज्ञा, विधी, नियम दिली, की जी गाईडलाईन्स आम्हाला दिली, तो घडीभर तुमच्या आणि माझ्या फायद्यासाठी दंड होता. अशाच प्रकारे ज्या वेळेस पहिल्या मानवाने परमेश्वराच्या विरोधात पातक केलं, त्या ठिकाणी त्याला दंड देण्यात आला, त्या ठिकाणी शासन देण्यात आलं, त्या ठिकाणी शाप देण्यात आलं, त्या ठिकाणी त्या आनंदाच्या वातावरणातून काढून त्याला भूतलावर काबाड कष्ट करण्यासाठी पाठवून देण्यात आलं. अशाच प्रकारे भीती केव्हा निर्माण होते मनुष्यामध्ये, घाबरतो केव्हा मनुष्य, भय केव्हा मिळतं, ज्या वेळेस तो मनुष्य अपराध करतो, ज्या वेळेस तो मनुष्य चूक करतो, ज्या वेळेस तो मनुष्य आज्ञाभंग करतो, ज्या वेळेस तो मनुष्य एक शासनाला म्हणा, परमेश्वराला म्हणा, वरिष्ठ अधिकाऱ्याला म्हणा, नातेवाईकांना म्हणा, आईबापांना म्हणा, शेजाऱ्या पाजाऱ्यांना म्हणा, किंवा मित्र म्हणा, किंवा कामकाजाच्या ठिकाणी जी गलत गोष्ट करतो, आणि त्या गलत गोष्टीचा जो सवाल जबाब आम्हाला द्यावा लागणार आहे, तो देण्यासाठी तो मनुष्य तयार होण्याच्या अगोदर तो भीत असतो, घाबरत असतो, भय वाटत असतं. एक सुंदर असं उदाहरण आम्ही जैगिकरित्या जर पाहिलं तर ज्यावेळेस डिपार्टमेंट आमच्या समोर येतं, त्यावेळेस त्या डिपार्टमेंटशी आम्ही बातचीत करतो. पण तू ज्यावेळेस आमच्या मनामध्ये भीती निर्माण होती ना, घाबरतो आम्ही, ज्यावेळेस भय मानतो, त्यावेळेस त्याच्या पुढून लपण्यासाठी आम्ही काहीतरी योजना निर्माण करतो. परंतु ज्याला मराठीमध्ये एक म्हण आहे, कर नाही त्याला डर कशाचा. जो चुकीचं करत नाही त्याला घाबरण्याचं काही कारण नाही. मग इतक्या दिवस आदाम हा त्या बागेमध्ये फिरत असताना बिंदास ज्या वेळेस परमेश्वर त्याला आवाज द्यायचा, त्या वेळेस तो समोर जायचा. त्याच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची भीती नव्हती, भय नव्हतं, तो कधी घाबरलाही नाही. परंतु ज्या वेळेस त्याने देवाने दिलेल्या आज्ञेचं उल्लंघन केलं, लागलीच त्याच्या मनामध्ये पहिल्या प्रथम भीती निर्माण झाली, त्याला भय निर्माण झालं.
तो घाबरला, तो दरारा निर्माण झाला, त्याच्यावर प्रेशर आला, दबाव आला, त्याचं मन भटकले गेलं. काय करावं या शोधामध्ये तो घाबरून जीवन जगू लागला. अशाच प्रकारे मी पाहतो या ठिकाणी परमेश्वरचं वचन 3:10 मध्ये लिहित आहे. त्यामध्ये लिहित आहे, तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. परमेश्वर म्हणत आहे, का घाबरताय तुम्ही? आज देखील अनेक लोक घाबरून लपून देवाच्या बाजूच्या विरोधात बाजूमध्ये बसलेले. देवाची इच्छा आहे, जरी आदाम त्या ठिकाणी भीतीदायक वातावरण, घाबरामध्ये, भयामध्ये होता, परंतु याचा अर्थ असा नाही की परमेश्वराने त्याला इतका मोठा दंड दिला. आज देखील आम्ही पाप करतो, चुक्या करतो, अपराध करतो, परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी करतो, शासनाला न आवडणाऱ्या गोष्टी करतो, आई वडिलांना न आवडणाऱ्या गोष्टी करतो. आणि त्यावेळेस आपण एक साधं उदाहरण जर घेतलं ना, अनेक वेळेस ज्यावेळेस लेकरं एखादी चूक करतात ना, तर मग ते भित्र्या भगवाई सारखे म्हणा किंवा बिल्या मांजरी सारखे गपचूप अशी खुरमुडी करतात. केव्हा? ज्यावेळेस काहीतरी अपराध घडतो, ज्यावेळेस काहीतरी आज्ञाभंग होतं, ज्यावेळेस काहीतरी आम्ही आमच्या वरिष्ठांच्या विरोधात काहीतरी गोष्ट करतो जी दंड किंवा जी एक त्याला न आवडणारी असेल, आणि ज्यावेळेस तो मनुष्य समोर येतो ना, त्याला समोर तर एक दिवस यावंच लागतं. जसं आदाम लगेच ताबडतोब त्याला आवाज ऐकल्या नाही आला, तो घडी भरला आपला झाडाच्या पाठीमागं, पण त्याला पर्याय नव्हता, त्याला परमेश्वरच्या समोर यावंच लागलं. अशाच प्रकारे ज्या वेळेस आम्ही एखादा अपराध करतो त्यावेळेस आम्हाला परमेश्वरच्या समोर, घरच्यांच्या समोर, आई वडिलांच्या समोर, पालक साहेबांच्या समोर, रेव्हरंड साहेबांच्या समोर, परमेश्वरच्या समोर, वचनाच्या समोर, आत्म्याच्या समोर, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर, यहोवा परमेश्वरच्या समोर, आणि सगळ्यात लास्ट न्यायाच्या समोर आम्हाला एक दिवस यावंच लागेल. तर ज्यावेळेस मी म्हणत होतो की ज्यावेळेस एखादं लेकरू काहीतरी गडबड करताना त्याच्यामध्ये भीती निर्माण होती, आता काय होईल, आता याचा दंड मिळेल का, शासन मिळेल का, त्रास होईल का, आणि मग तो घाबरला जातो, भय जातो आणि बिल्या मांजरी सारखा गपचूप बसतो. आता सध्याची तीच फॅशन आहे, घडीभर बिल्या मांजरी सारखं गप बसायचं, परत एकदा थोडस वातावरण सैल झालं का वाघासारख्या डरकाळ्या मारायला सुरुवात करायचं. या ठिकाणी परमेश्वरचं वचन आम्हाला सांगत आहे की मी बागेत तुझा आवाज ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून मी लपलेलो आहे. परमेश्वराने त्याला विचारलंच नव्हतं तुझा प्रॉब्लेम काय. आदामाला त्याचा प्रॉब्लेम विचारलाच नव्हता, नेमकं तुझा प्रॉब्लेम काय. तो फक्त म्हटलं की तू कुठे, तू का लपला, तू का समोर येईना. याला त्याचं रिझन, याचं त्याला कारण द्यावं लागलं, मी नग्न आहे. मग तिथून पुढे हिस्ट्री सुरू झाली. ज्यावेळेस एखादं लेकरू घरामध्ये येतं ना, त्याचा आईबाप त्याला विचारतात कुठे गेला होता, काय करत होता, आणि मग त्याला त्याचं उत्तर द्यावं लागतात. काही वेळेस हे उत्तर अगोदरच दिल्या जातात, काही न विचारता. याचा अर्थ काय आहे की त्याच्या पाठीमागे एक भीती आहे, दडपण आहे, भय आहे, आणि या भयमुक्त होण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला आणि मला एक सुंदर अशी संधी दिलेली आहे. आज आम्ही नग्न आहोत का? आमच्या अंगावर चांगले वस्त्र असतील, आज कदाचित चांगलं चमकीचं शर्ट असेल, चांगले टायकोट असतील, पांढरे शुभ्र झगे असतील, लांब गोंड्याचे असतील. आजकाल तर बिशप साहेबांचे ड्रेस तर इतके सुपर झालेत ना, वाव, एकच नंबर. असे भारी दिसतात ना, ऍक्शन मध्ये, पोज मध्ये. काही लवी फेसबुकला येतात बिशप साहेबांचे फोटोग्राफीस, एकदम फोटो स्टुडिओ मध्ये गेल्यासारखे डिझाईन बाज, कुणीतरी इतकी भारी डिझाईन बनवलेली आहे. या वस्त्राविषयी बातचीत करत नाही. आज अनेक लोक परमेश्वराच्या समोर येत नाहीत कारण त्यांच्या मनामध्ये भीती आहे, दडपण आहे, घाबरलेले आहेत, भय आहेत, आणि याचं एकच कारण की त्यांनी परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन केलेलं आहे. आम्ही रेफरन्स म्हणून आदाम साहेबांना या ठिकाणी उचलून आणले, आदाम ब्रदरला उचलून आणले, पण आदाम ब्रदरच्या नावाखाली दुसरे ब्रदरही बरेच काळा बाजार करतात. ते देवासमोर येत नाहीत. त्याचं कारण काय? कारण आम्ही नग्न आहोत. आमच्या अंगावरचे वस्त्र जे आहेत हे जैगिकरित्या दिसतात, खरे सुंदर दिसतात, आकर्षक दिसतात, मनमोहक दिसतात,
लोकांचे नेत्र एक पिंजून काढण्यासारे दिसतात. लोकांची नजर आमच्या कपड्यावरून हटत नाही. विशेषतः लेडीज ज्यावेळेस कपडे घालते ना, तरुण स्त्रिया आताच्या, अहो इतक्या सुपर कपडे घालतात ना, नजरच हटत नाही लोकांची. हो, अजिबात नजर हटत नाही, इतके सुंदर कपडे घालतात. याचा अर्थ त्या नग्न आहेत. याचा अर्थ मी कपडे घातलेत, परंतु आध्यात्मिक, आत्मिक आणि धार्मिकतेचे आणि देवाला आवडणाऱ्या गोष्टी जर माझ्यामध्ये नाही, आणि विशेष करून तारणाचं वस्त्र जर मी परिधान केलेलं नाही, तर मी देवासमोर येऊ शकत नाही. जे देवासमोर येत नाही ते भितात, कारण त्यांच्या जवळ तारणाचे वस्त्र नाहीत. जे परमेश्वराच्या समोर येत नाही ते घाबरतात, कारण त्यांच्या जवळ परमेश्वराच्या आज्ञा नाहीत. जे परमेश्वरासमोर येत नाही त्यांच्यामध्ये भय आहे, याचं कारण त्यांनी परमेश्वराला नाकारलेला आहे, धिक्कारलेला आहे. अनेक लोक परमेश्वरासमोर येतात, छाती ठोकपणे येतात. जो परमेश्वराचं वचन ऐकतो, पाळतो, सांगतो, कृती करतो, आचरण करतो, तो बिनधास्त परमेश्वरासमोर येतो. भले जगातले त्याचे कपडे फाटके असो, तुटके असो, जगामध्ये त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं जास्त डामडोल नसेल, परंतु तो छाती ठोकपणे परमेश्वरासमोर येतो. तो आदामासारखा झाडा मागे लपत नाही. आज अनेक आदाम आणि हवाबाई म्हणजे पाळकन पाळकीनबाई सह विश्वासणारे भाऊ बहिणी, आई वडील, लीडर, आराधक मात्र एक नंबरचे, मी त्यांना मान्यता देतो. आराधक अजिबात भेट नाहीत. इतके कसे तरी कपडे, कसे तरी गोष्टी घालून येतात ना, ते केसाचे आकडे काय, ते डिझाईन काय, ती स्टाईल काय. अहो, देवाची स्तुती आणि स्तवन करताना परमेश्वर तुमच्या स्टाईल कडे पाहत नाही. तुम्हाला स्टाईल करायची ना, तिकडे रस्त्यावर करा, बागेमध्ये करा, सुट्ट्याच्या दिवशी करा, एन्जॉय करायला ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाताल ना त्यावेळेस करा. पण देवाच्या सानिध्यात, देवाच्याच मंदिरात येऊन, देवाच्या दारामध्ये येऊन, देवाचंच नाव घेऊन, देवाचा गौरव करण्याची पद्धत वापरून जर तुम्ही देवाला चीड आणणाऱ्या गोष्टी जर करत असाल तर थोडी शरम ठेवा, भीती बाळगा, घाबरा, जरा थोडस भय बाळगा. असं नका समजू की आमच्या अंगावर चांगले वस्त्र आहेत. नग्न आहात देवाच्या दृष्टिकोनातून. पहिल्या प्रथम आदाम आणि हव्याला ज्यावेळेस निर्माण केलं, परमेश्वरने काही त्यांना कपडे घालून निर्माण नव्हतं केलं. परमेश्वरला माहिती होतं की नग्नच आहेत, परंतु ते आत्मिकरित्या परमेश्वराच्या सानिध्यात होते, परंतु आध्यात्मिकरित्या त्या परमेश्वराच्या आज्ञामध्ये होते. परमेश्वराच्या नियोजनानुसार ते जीवन जगत होते. परमेश्वराचा प्रत्येक शब्द सराखोपर करत होते. परमेश्वराच्या विरोधात कुठल्याच प्रकारचं बंड केलं नाही. परमेश्वराने दिलेल्या सर्व गोष्टी तंतोतंत पाळत होते. म्हणून तो परमेश्वर सातत्याने त्यांची भेट घ्यायला येत होता. आज परमेश्वर कोणत्याच मनुष्याची भेट घेत नाही. आज शेवटच्या काळामध्ये वचनाच्या माध्यमातून परमेश्वर तुमची आणि माझी भेट वारंवार घेत असताना देखील आम्ही त्या वचनाच्या समोर येत नाही आणि आम्ही जगामध्ये लपतो. आणि ज्यावेळेस देवाचं वचन आमच्यासाठी, कार्यासाठी पाठवलं जातं, त्यावेळेस आम्ही त्या समोर येत नाही, कारण आम्ही घाबरतो. ज्याच्याजवळ वचन आहे ना, ज्याच्याजवळ सत्य आहे ना, ज्याच्याजवळ नीतिमत्ता आहे ना, ज्याच्याजवळ प्रेम आहे ना, ज्याच्याजवळ आज्ञा विधी आहेत ना, जो पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चालतो ना, हा बिनधास्त परमेश्वराच्या समोर येतो, लोकांच्या समोर येतो, याचकांच्या समोर येतो, अख्ख्या दुनियाच्या समोर येतो, पवित्र आत्म्याच्या समोर येतो, वचनाच्या समोर येतो. यहोवा परमेश्वरासमोर देखील उभा राहण्याची त्याच्यामध्ये हिंमत आणि ताकद आहे. तो घाबरत नाही, त्याला भय नसतं, त्याला भीती नसती. याचा अर्थ असा नाही की तो उद्दाम आहे, याचा अर्थ असा नाही की तो एक दमदाटी करणारा डेअरिंगबाज आहे. त्याच्या जीवनामध्ये आज्ञा आणि विधी जर असले ना, तो डायरेक्ट येतो. ज्यावेळेस परमेश्वर त्या आदामाला हाका मारायचा, जोपर्यंत परमेश्वराच्या विरोधात त्याने कुठलं प्रकारचं पातक केलं नव्हतं, तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये भीती नव्हती, भय नव्हतं, तो घाबरत नव्हता, तो डायरेक्ट परमेश्वराच्या समोर यायचा. पण ज्या दिवशी त्याने पातक केलं, ज्या दिवशी आज्ञाभंग केला, ज्या दिवशी त्याला देवाला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या, लागलीच त्याच्यामध्ये भीती निर्माण झाली. आज देखील संपूर्ण जग कोरोना सारख्या मोठ्या महामारीच्या भयंकर पिढीमध्ये, त्या विकारामध्ये, त्या मरीच्या पिढीमध्ये आज संपूर्ण जग घाबरलेलं आहे. संपूर्ण जग भीतीच्या दडपणामध्ये आहे. संपूर्ण जग भय निर्माण झालेलं आहे. घरातून बाहेर निघताना असं वाटतं की घरात परत येईन का नाही. दवाखान्यामध्ये ऍडमिट करायला जायची कुणाची डेअरिंग होईना. अनेक डॉक्टर्स, नर्स आणि अनेक लोक ज्यांनी सेवा केली, आज ते देखील भीती दडपण आहेत.
स्वतः जे डॉक्टर जे काही ट्रीटमेंट करतात ते देखील भीती आणि दडपणामध्ये आणि घाबरून ट्रीटमेंट करत आहेत. याचं कारण काय? कारण असा काही तो रोग आहे का तो परमेश्वराने पाठवलेला आहे, परमेश्वराने ताडण केलेला आहे. अशी काही भयानक पीडा आहे की जगामध्ये त्याचं मेडिसिनच तयार होईना. अनेक लोकांनी दावे केले पण ते दावे मोकळे गेलेले. कारण परमेश्वराने जर एखादी गोष्ट ठाम केली तर निश्चित अर्थाने त्याच्यातून सोडवण्याची ताकद केवळ परमेश्वराजवळच हवी. मागच्या वर्षी आम्ही भीत होतो करोनाला. जरा मध्ये शिथिल वातावरण झाल्यानंतर लोक सुसाट सुटले कुत्र्यांसारखे. मग एकाच्याला मूर्खी नाही, एकाला मास्क नाही, एकही सोशल डिस्टन्स पाळीना, एकही नियम पाळीना. त्यांना वाटलं आता संपला विषय. आणि ज्यावेळेस सेकंड लाट आली मग आता भीती बाळगायला सुरुवात झाली. ह्याच गोष्टी आमच्या आध्यात्मिक धार्मिक जीवनामध्ये देखील घडतात. ज्यावेळेस आम्हाला गरज असते ना त्यावेळेस हे प्रभू, आणि एकदा का गरज संपली गेट आउट. अहो ते परमेश्वरला सुद्धा गेट आउट म्हणायला घाबरणार नाही. काही लोकांच्या पाठीमागच्या काळामध्ये इतके काही फोन यायचे, प्रार्थना करा. जसं काही वातावरण ढिल्लं झालं ना एकदम बंद फोन, काही गरज नाही. आता बिंदास, आता परत एकदा फोन यायला सुरुवात होईल. याचं कारण काय? भीती, दडपण, भय, घाबरणं. आज मनुष्य त्या रोगाला घाबरून राहिलेला आहे. आज मनुष्य डिपार्टमेंटला घाबरत आहे. आज मनुष्य त्या पैशाला घाबरत आहे. आज मनुष्य त्या आजाराला घाबरत आहे. पण तो आज मनुष्य परमेश्वरला घाबरत नाही. ज्या परमेश्वरच्या हातामध्ये त्या आजारावरचं औषध आहे किंवा आजार रोखण्याचं सामर्थ्य आहे किंवा त्या आजाराला दूर करण्याचं सामर्थ्य आहे किंवा ते आजार घालून देण्याचं सामर्थ्य आहे किंवा अजून आणायचं सामर्थ्य आहे, त्या परमेश्वरला मात्र कोणी घाबरणार. भीती धरा, भय धरा, जरा घाबरा नाही. जनाची थोडी मनाची ठेवा. आम्ही स्वतः डुबवतो, दुसऱ्यांनाही डुबवण्याचे कार्यक्रम आज लोकांनी या भीतीपोटी निर्माण केलेले आहे. एकच कारण, त्याचं रिझन काय आहे? एकच. तो म्हणाला मी बागेत तुला आवाज ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. आईच्या गर्भाशयातूनच नग्न आला होता. त्याला बनवलं तेव्हाच नग्न होता. परमेश्वर पहिलीच्या 50 वेळेस त्याला नग्न अवस्थेतच भेटला होता. परमेश्वराने जसं निर्माण केलंय ना त्याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही वाढाव करतो, घट करतो, बदल करतो, त्याच्यामध्ये आमच्या मनाने काही गोष्टी घालतो, मग मात्र आम्ही परमेश्वराच्या विरोधात पातक करतो. पातक एकाच प्रकारचं नाही. भीती काही एकाच गोष्टीमुळे निर्माण होत नाही. भीती केव्हा होती? ज्या वेळेस आम्ही एखाद्या भावाचा अपराध करतो, ज्या वेळेस आम्ही एखाद्या आईचा किंवा वडिलांचा किंवा याजक साहेबांचा किंवा संस्थेचा किंवा सरकारचा किंवा XYZ, ज्या वेळेस आम्ही त्याच्या विरोधात कुठली गोष्ट करतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये भीती निर्माण होते. आज कोरोनाच्या विरोधात काय भीती निर्माण झालेली आहे? कारण काय? कोरोना तर काय वैयक्तिक मनुष्य नाही, तो काय आमचा दुश्मन नाही. त्याला तर काय आम्ही फोन करून बोलावलं नाही. परंतु त्याला बोलवण्याच्या अगोदर आम्ही ज्या परमेश्वराच्या हातामध्ये सर्व काही आहे त्या परमेश्वराला घाबरतच नव्हतो. त्या परमेश्वराला सन्मान नाही, आदर नाही, त्याचं भय नाही, त्याची भीती नाही, त्याला इज्जतही देईना, त्याचा वाहवा करीना, काहीच करीना. आणि मग मात्र ज्यावेळेस त्यांनी या गोष्टी निर्माण झाल्या, घडल्या, घडत आहेत, आता अख्खे लोक परत एकदा शासनाने सगळे मंदिर बंद केले. धन्यवाद. त्याच्याशिवाय लोकच बरे होणार नाही. त्याच्याशिवाय लोकांना भीतीच वाटणार नाही. कारण मंदिर उघडे करून सुद्धा लोक काही भीतीने नव्हते आहेत. हे नामधारीपणामध्ये येत होती. एक जिवंत राहिलो, ओके, टाइमपास म्हणून येत होती. घाबरून कुणीच नाही आलं. आता घाबरायला सुरुवात झाली. जो आत्मा, जो व्यक्ती, जी बहीण, आई, वडील परमेश्वराच्या विरोधात पातक करतील, परमेश्वराच्या आज्ञाचा भंग करतील, त्या वेळेस भीतीचं वातावरण 100% निर्माण होणार. मग लागले असे लाटलाट कापायला. नाही ना. एखाद्या दुष्ट आत्म्याला जर येशूच्या नावात धमकवलं ना, तो म्हणतो जातो ना, जाते ना, नाही ना, लागले थरथर कापायला. या ठिकाणी परमेश्वरचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे की आम्ही ज्या बागेमध्ये आदाम साहेबांना ठेवलं होतं त्या बागेमध्ये सर्व काही व्यवस्थित होतं.
आजही या जगामध्ये परमेश्वराने आम्हाला पाठवलं, सर्व काही व्यवस्थित आहे. आम्ही अव्यवस्था निर्माण केली, आम्ही आज्ञाचा भंग केला, आम्ही सगळ्या प्रकारच्या गोष्टीला आमच्या मनाने त्याला निर्माण केलं. निर्माण करत्याच्या ऐवजी निर्मितीची पूजा अर्चा चालू केली. घेण्यान देण्याचे सर्च करता करता अशा काही गोष्टी सर्च केल्या की त्याच्यामुळं आमच्या जीवनामध्ये पाप घडलं, आणि ते पाप घडल्यामुळं आमच्या जीवनामध्ये आज हकलपट्टीचा कार्यक्रम चालू आहे. त्या टायमिंगला देवाची आज्ञा ज्यावेळेस आदामाने उल्लंघली, ज्यावेळेस त्याच्यामध्ये भीती निर्माण झाली ना, तर ती भीती त्याच ठिकाणी राहू नये म्हणून, तो घाबरू नये म्हणून, तो भयमुक्त जीवन त्या चांगल्या जीवनामध्ये जगू नये म्हणून परमेश्वराला वाटलं की ह्या आणखीन वातावरण खराब करील, याला इथून उचला आणि याला भूमीवर आदळून द्या, याला शेती करायला लावा, याला मशागत करायला लावा, याला दिवसभर उन्हात तानात येणार काट्या कुसळ्याची सेवा करायला लावा, या निडाळ्याच्या घामाने खाल्ल्याशिवाय याला भाकरच मिळाली नाही पाहिजे असंही करा. वरून ही लबलबी जी आहे ना, तिलाही काय करा, तिला काही जादा काही ताण देऊ नका, पण उठता बसता निसता नुसतं तिच्या पाठीमाग त्याला म्हटलं तू धनी होईस, तिच्यावर तू हुकमत गाजव, आणि ज्यावेळेस लेकर प्रसवशील ना त्यावेळेस मग तुला ओरिजिनल समजन, मग त्यावेळेस तू म्हणशील ये आयो ये बाबो, मग तेव्हाच समजन. कारण जी माता प्रसवती ना लेकर तिला समजत प्रसूतीच्या वेदना कळा काय, मग आयोन बापो चालू होतं. ते कुठून? त्यावेळेस आम्ही आज्ञाभंग करतो, उल्लंघतो, त्याच वेळेस. मग या बागेमध्ये सगळ्यात चांगल्या प्रकारचं जीवन जगत असताना सैतानाने भुरळ घातली, सैतानाने सगळ्या गोष्टी त्यांच्या बरोबर केल्या, मनमोहक निर्माण झाला, सगळ्या गोष्टी केल्या. याला हाताने तर घेऊन नाही तोडून दिलं, आम्ही हाताने जाऊन तोडितो, आम्ही हाताने जाऊन ते करीतो, आम्ही हटकून करीतो, आम्ही जाणून बुजून करीतो, आम्ही धिटाईने करीतो, आम्ही दाम साम दाम दंड भेद वापरून एखादी गोष्ट करतो, आणि ती पातक आमच्या जीवनामध्ये असं वातावरण निर्माण करते ना, मग घाबरणं, भीती आणि भय निर्माण होतो. त्या ठिकाणी घाबरल्यानंतर त्यांना बक्षीस दिलं देवाने, आदामाने हवेला बक्षीस दिलं. तुम्ही एक काम करा, त्या एदेन बागेतल्या चांगल्या वातावरणामधून, आनंदाच्या वातावरणामधून, सुखाच्या वातावरणामधून, बिगर कष्टाचं आयत खात होते, हिंडत होते, फिरत होते, काही गरज नव्हती, कपडेच नाही, भांड्याचं साबणच नाही, राशनच नाही, तेलच नाही, पाणीच नाही, आमकच नाही, सगळं मुबलक होतं. आता एक काम करा, तुम्ही इथून जा आणि तिकडे तार फाडा, मग तिथं काय करायचं ते करा. आणि म्हणून ज्यावेळेस देवाने आज्ञाचा भंग केला ना, त्यावेळेस आम्हाला हे जे चाललंय ना, हे त्याच कार्यक्रम. तरी देखील लोक देवाचं भय धरीनासे झालेत, तरी देखील लोक घाबरणाच, तरी लोक म्हणजे ते हे म्हणतात, एखादा चोर जो आहे ना, चोर तो पोलिसासमोर असं छाती काढून जातो, असं झालं. आज परमेश्वराचं भीती बाळगणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. म्हणूनच आज हा नवीन आपण टॉपिक निवडलेला आहे, भीती, भय, घाबरणं. कारण आताची सिच्युएशन जी आहे ना, ती घाबरण्याची जी. तुम्ही त्या रोगाला घाबरा, तुम्ही शासनाला घाबरा, तुम्ही परमेश्वराला घाबरा, तुम्ही तुमच्या आई वडिलांना घाबरा. घाबरा म्हणजे त्यांना घाबर करू नका. आताचे आई वडील असे येते, ते घाबर नाही करणार, ते पोराला घाबरत येईल. काय घेणं नाही देणं नाही करणार. आता प्रत्येक जण स्वार्थी झालेला आहे. आई बाप पण आताचे ना एक नवीन डिजिटल आई बाप झालेले. ऐकलं नाही एकदा दोनदा तीनदा, नाही गेट आउट, उचलतोय प्लास्टिकची पिशवी, निघ. हा, आता भीती कुणीच कुणाची धरीनात. आणि म्हणून आज आमच्यावर हे दुःखाचे प्रसंग, शापाचे प्रसंग, आजाराचे प्रसंग, गरिबीचे प्रसंग, सर्व प्रकारच्या दुःख कष्टमय जीवनाचे प्रसंग आज्ञाभंगामुळे झाले. तरी लोक भीती धरीनात. आजही लोक मुस्काट बांधित नाहीत, आजही लोक ते मूर्खी बांधित नाहीत, आजही लोक ते मास्क बांधत नाहीत, आजही लोक सोशल डिस्टन्स ठेवत नाहीत, आजही लोक गर्दी करतात. आजही मार्केटमध्ये आम्ही पाहिलं, ज्यावेळेस कामकाजासाठी गेलो होतो, असे लोक होते ना, फक्त एकावर एक पडायचीच राहिली होती. लोकांच्या भाजीपाल्यातले टमाटे बघता बघता तिकडे बटाट्यावर जाऊन कावा पडत काही कळतच नाही पाहिजे. भीतीच नाही हो. इतक्या काही उड्या पडल्यात की जसं काही इथून पुढे परत मार्केट उघडणारच नाही. ही काय भीती. जर लॉकडाऊन पडलं तर आमच्या घरामध्ये तेलाचा डबा मोठा आणू, 30 लिटरचा, 25 लिटरचा,
5 किलो शेंगदाणे, 5 किलो साखर, सगळ्या प्रकारचा मसाला पडू द्या लॉकडाऊन. भीती, ह्या गोष्टी कमून भीती. मग दररोजच्या जीवनामध्ये का नाही? ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी केव्हा होत्या? ज्या वेळेस आम्ही आज्ञाभंग करतो, ज्या वेळेस आम्ही देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करतो. ही भीतीपोटी सगळं काही होतं. एखाद्याला साधा खोकला जरी आला ना का संपला, विषय संपला. आता सध्याची परिस्थिती तर अशी, काही लोक घाबरायसाठी मोकार खोकत आहेत. परत लोक त्याच्या 10 फुटाच्या अंतरावर सुद्धा जात नाहीत. काय? तर भीती. जर मग ह्या गोष्टीला जर आम्ही घाबरतो, छोट्या मोठ्या, म्हणजे कोरोना हा काही छोटा नाही, हा इतका काही मोठा आहे का त्याला आवरण्यासाठी एकच डॉक्टर आहे. जगातले डॉक्टर त्यांच्या परीने प्रयत्न करतात. सल्यूट याच्या जगातल्या डॉक्टरांना, कारण आम्हाला माहिती की ते कशा प्रकारे भेद घाबरत टरकत ती सेवा करतात. आणि वेळ प्रसंगी स्वतःचा जीव देखील गमावलेले अनेक डॉक्टर्स, नर्स, पोलीस डिपार्टमेंट अनेक आहेत. त्यांना मी सल्यूट करतो. यासाठी त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी बऱ्याचशा गोष्टी केल्या. का? तर तुम्ही आणि मी भयमुक्त व्हावं, भीतीमुक्त व्हावं. आम्ही घाबरून जीवन जगा नाही तर बिंदास जगावं. आणि म्हणून तो जे काही रूल आपल्याला फॉलो करायचे आहेत, मुद्दा म्हणून आजचा जो मेसेज आहे तो सार्वजनिकरित्या आहे. अनेक लोकांना वाटतं फक्त ख्रिस्ती लोकांसाठीच मेसेज आहे. येशू ख्रिस्त जो आला तो वैयक्तिक ठराविक जाती धर्माच्या लोकांसाठी नाही आला, तो संपूर्ण जगतासाठी आला. आणि संपूर्ण जगाने त्याचं भय धरावं, संपूर्ण जगाने त्याची उपासना करावी, संपूर्ण जगाने त्याच्याकडे साकडं घालावं, संपूर्ण जगाने त्याची प्रार्थना करावी, संपूर्ण जगाने त्याचे भय धरावं, संपूर्ण जगाने त्याच्या आज्ञा पाळाव्यात, संपूर्ण जगाने त्याचा महिमा आणि सन्मान आणि दर गौरव करावा, संपूर्ण जगाने त्याच्या समोर नतमस्तक व्हावं, संपूर्ण जगाने पश्चाताप करावा, संपूर्ण जगाने स्वतःचं पाप कबूल करावं, संपूर्ण जगाने. एकाच व्यक्ती नाही, अनेकांना वाटतं की फक्त ख्रिस्ती धर्मासाठीच आहे. आणि मी पुन्हा एक वार सांगेन, ख्रिस्ती हा धर्म नाही. ज्यांनी त्याला नाव दिलं असेल त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. परंतु शास्त्रामध्ये कुठल्याही प्रकारचा ख्रिस्ती हा धर्म नाही, तर ख्रिस्ती हे जीवन आहे. आणि म्हणून हे जीवन जगत असताना आम्ही भीतीखाली जीवन जगू नये. त्या आदमासारखं, पहिल्या आदमासारखं, जोपर्यंत त्यांनी आज्ञाभंग केला नव्हता ना, कुठेही बोंबलत सुटायचा. ह्या वड्यातून त्या बाउंड्री पर्यंत, त्या डोंगरातून इकडे खालच्या वळ्यापर्यंत, तिथून झिऱ्यापर्यंत, काय कोणत्या झाडाचं फळ खायचा, काय करायचा, त्याचे काय कुठल्याच प्रकारची भीती नाही हो, दडपण नाही. आज साधं घराच्या बाहेर निघायचं म्हटलं तर मुसकं बांधावं लागते. आणि ते मुसकं बांधूच काही लोकांना दम लागलाय. ज्यांच्याकडे दमे होते ते त्यांनी दम छाटला आणि ते बिचारे गेले शांत व्हायला. औषधच नाही. औषध आहे, एकच औषध आहे, परमेश्वराचं भय. परमेश्वराचं भय एकदा धरलं ना, नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये सांगत आहे, परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ. परमेश्वराची भीती धरली, परमेश्वराचं भय धरलं, परमेश्वराला जर घाबरलं ना तर एक ज्ञान प्राप्त होत. आणि एकदा का ज्ञान मनुष्याला मिळालं तर तो मनुष्य सुज्ञान बनतो. आणि एकदा का तो सुज्ञान झाला मग त्याला समजतं काय चांगलं, काय वाईट, काय खराब, कशा प्रकारे आपण त्याला कोऑपरेटिव्ह केल्यानंतर आपला फायदा होईल, कशा प्रकारे तो रूल तोडल्यानंतर आमचं नुकसान होईल, कशा प्रकारे आम्ही आमचा जीव वाचवू शकतो, कशा प्रकारे आमचा जीव आम्ही ताजातवाना करू शकतो, कशा प्रकारे आम्ही आनंदात जीवन जगू शकतो, कशा प्रकारे आम्ही सुखात आणि वैभवात राहू शकतो, आम्हीही राहू शकतो आणि इतरांना राहण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतो. त्याच्यासाठी परमेश्वराचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. अनेक लोकांनी उचारली जीवन लावली टाळ्याला. परमेश्वराची भीतीच नाही, परमेश्वराचं भयच नाही, तर ज्ञान आलं कुठून? नुसतं बायबल कॉलेजला जाऊन 2 वर्ष बायबल कॉलेज, 3-4 वर्ष बीटीएस केलं आणि अजून 2-4 वर्ष वाकडे तिकडे बायबलचे पानं वाचले आणि डॉक्टर झाले. अहो, देवाचं भय अजूनही धरीनात. रेव्हरंड झाले, बिशप झाले, कॉर्डिनेटर झाले, फादर झाले, पास्टर झाले, गुरुजी झाले, ते कार्बोरेटर का काही ते पण झाले. भीती नाही ना. पण तुमच्या जगातल्या पोस्टो कितीही असू द्या, आज राजा सुद्धा मास्क बांधितो आणि भिकारी सुद्धा. पण मला एक सांगायचं आहे, आज अनेक लोक गेले पण भिकारी लोक कधीच गेले नाही. ते केराच्या कचऱ्यावर पडून येत, ते देवाचं भय मुक्त राहू. जसं उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 15 आणि वचन क्रमांक 1 मध्ये परमेश्वर आम्हाला मिळत आहे. आता तो आदाम भिला आणि आदामाला त्या आज्ञाभंगाचा
एक नुकसान भरपाई म्हणून, दंड म्हणून, शासन म्हणून, तो त्याने परमेश्वराची भीती धरली नाही म्हणून, तो परमेश्वराला घाबरला नाही म्हणून, त्याने परमेश्वराचं भय धरलं नाही म्हणून त्याला एदेन बागेतून आणलं आणि इकडे खाली निवांत पैकी जिथं आम्ही हिंडतोच ना आता, भले कोणत्या तरी राष्ट्रामध्ये, कोणत्या तरी देशामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामधून, खेडेगावामधून, डोंगरातून कुठून तरी सुरुवात झाली असेल, तिथं पाठवला कष्ट करायला. आज देखील तो परमेश्वर आम्हाला उत्पत्तीचा ग्रंथ आणि अध्याय क्रमांक 15 आणि वचन क्रमांक 1 मध्ये आम्हाला आणखीन एक भीतीविषयीची गोष्ट सांगत आहे. आपण पाहूया. या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचं वचन प्राप्त झालं. ते असे की अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. पहिल्यानी जी गडबड गोंधळ केली ना, त्याला ज्या त्या बागेतून हाकलून दिलंय ना, तो आता जो दंड करतोय ना, त्याच्यामधूनच देवाला घाबरणारी, देवावर विश्वास ठेवणारी व्यक्ती अब्राम पुढे आला आणि अब्राम परमेश्वराशी प्रामाणिक राहिला आणि अब्रामाला विश्वासाचं उत्पादक म्हटलं गेलेलं आहे. मग या ठिकाणी मला तुम्हाला सांगू द्या, तो म्हणत आहे अब्रामा भिवू नको, अब्रामा कशाची भीती बाळगू नको, अब्रामा घाबरू नको, अब्रामा भय धरू नको. पण कशाचं? आम्ही दोन्ही बाजूचं भय बघत आहोत. भय धरायचंय पण आहे आणि कुणाचं धरायचं आहे, आणि भीती पण धरायची नाही, ती कुणाची धरायची नाही. अब्राम भिवू नको, अब्रामा भिवू नको. अब्राम कोण होता हा पहिला मुद्दा आहे. अब्राम हा विश्वासाचा उत्पादक होता, म्हणजे अब्राम हा कट्टर विश्वासू होता. अब्राम डळला नाही, अब्राम स्टँड होता. अब्रामाची परिस्थिती उजवी डावी, कधी दुःख, समस्या, चिंता, काळजी या चालूच होत्या, परंतु अब्राम स्थिर होता. अब्राम घाबरला नाही. अब्रामाने परमेश्वराचा प्रत्येक शब्द झेलून धरला. अब्रामाने परमेश्वराची प्रत्येक आज्ञा उल्लंघली नाही, तर ती पाळली. या ठिकाणी त्या मनुष्याला भीती नाही. त्या मनुष्याला परमेश्वर म्हणतो भिवू नको, जो विश्वास ठेवतो, ज्याचा विश्वास आहे ना, तो कशालाच घाबरत नाही. मग अनेक लोकांचे विश्वास आहेत तरी ते घाबरतात. याचं कारण काय? तर त्याचं कारण ते विश्वासाप्रमाणे कृती आणि आचरण करत नाही, म्हणून विश्वासू असून देखील ते घाबरतात. या ठिकाणी अब्राम परमेश्वराचा भय धरायचा. उलट परमेश्वराचं भय धरीत असताना त्याच्या सभोवलच्या बाजूला अनेक भीतीदायक वातावरण निर्माण झालं. अनेक वेगळ्या प्रकारचे प्रसंग निर्माण झाले. घाबरणारे, भीती दाखवणारे, दडपण येणारे, जीवावर बेतणारी सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रसंगामधून अब्राम गेला. म्हणजे विश्वासात स्थिर राहत असताना, विश्वासामध्ये जीवन जगत असताना, ठाम असताना, आम्ही चालत असताना आमच्या बाजूला बऱ्याचशा अशा गोष्टी तयार होतील. त्या गोष्टीला घाबरू नका, त्या गोष्टीचं भय धरू नका, जर तुम्ही विश्वासू आहात तर. आणि म्हणून तो म्हणताय अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे. अब्रामा तू भिवू नको. जेवढ्या काही वार होणार आहेत ना, तर मी स्वतः माझ्या झेलून धरीन. जसा एखादा योद्धा, पूर्वीच्या काळामध्ये तलवार आणि भाल्याचं युद्ध व्हायचं, आणि जो योद्धा राहायचा त्याच्याजवळ एक तलवार राहायची, ती लढण्यासाठी राहायची, समोरच्या शत्रूचं मुंडकं कापण्यासाठी राहायची, समोरच्या मनुष्याचा घात करण्यासाठी राहायची, किंवा समोरच्या मनुष्यावर प्रबळ किंवा विजयी ठरवण्यासाठी त्याच्या हातामध्ये एक तलवार राहायची. आणि दुसऱ्या बाजूला एक ढाल राहायची, की दुश्मनाचा वार जर आला तर तो त्या व्यक्तीला लागू नये म्हणून त्या ढालीने तो अडवायचा. एका हाताने तलवारीने वार करायचा, दुसऱ्या हाताने त्या समोरच्या व्यक्तीने केलेला वार तो अडवायचा. याला ढाल आणि तलवारीचं कॉम्बिनेशन होतं. तो या ठिकाणी म्हणत आहे, दुष्टाचे कितीही घाले आले, दुष्टाने कितीही आरोप केले, दुष्टाने कितीही प्लॅन केले, दुष्टाने कितीही काही गोष्टी केल्या, घाबरू नको. त्यांच्या अवयवालाही घाबरू नको, त्यांनी केलेल्या आरोपालाही घाबरू नको, त्यांनी आणलेल्या परिस्थितीलाही घाबरू नको. आणि तुझ्या समोर निर्माण झालेले जे तुझ्या डोळ्याला दिसत आहे, कानाने ऐकत आहे, त्या गोष्टीला देखील भिवू नको, कारण मी तुझी ढाल आहे. परमेश्वर आमची जर ढाल आहे, तर सैतानाचे किंवा दुष्टाचे किंवा जगातले किंवा शत्रूचे येणारे प्रत्येक बाण
किंवा प्रत्येक तलवारीचे वार किंवा प्रत्येक जगातल्या कुकर्माचे प्लॅनिंग परमेश्वर अडवेल. आम्हाला अडवायची गरज नाही. परमेश्वर आमचे ढाल होईल. परंतु कोणत्या मनुष्याची परमेश्वर ढाल होईल? कोणत्या मनुष्याला परमेश्वर ढालीने अडविल? जो मनुष्य विश्वासू आहे. जो मनुष्य विश्वासू आहे तो घाबरत नाही. जो मनुष्य विश्वासू आहे तो भीत नाही. जो मनुष्य विश्वासू आहे त्याला कसल्याच गोष्टीचा भय नाही. आणि म्हणून तर आम्ही स्तोत्र 91 ज्यावेळेस वाचतो, विशेष करून या करोनाच्या काळामध्ये स्तोत्र 91 इतकं फेमस झालंय ना. प्रेज द लॉर्ड. इतके दिवस माझ्या पास्टर भावांना, बहिणींना, सिस्टर बहिणींना, पाळकीनबाईंना हे स्तोत्र 91 लवकर पाठच नव्हतं. परंतु आज गेल्या वर्षापासून एका वर्षामध्ये स्तोत्र 91 इतकं परफेक्ट पाठ झाले ना, लहान लेकराला सगळं पाठ करून टाकलंय. कोणतीही मरी तुझ्या तंबूजवळ येणार नाही, कुठलाही आजार तुला ग्रासणार नाही, कुठलंही आमकं नाही, फलन नाही, बिस्त नाही. आता स्तोत्र 91 लोकांना सुचलंय. नुसतं पाठांतर केलंय म्हणून असं नका समजू का तुमच्यावरती घाला येणार नाही, तुमच्यावरती मरी बसणार नाही, असं समजू नका. त्या वचनामध्ये लिहिल्याप्रमाणे आम्ही जर विश्वासू असेल, कृती आणि आचरण करीत असेल, परमेश्वराला जर घाबरत असेल तर याला घाबरू नका. पण आम्ही परमेश्वरालाच घाबरत नाही तर जगातल्या प्रत्येक गोष्टीला तुम्हाला घाबरावंच लागेल. आणि जर नाही घाबरले तर जास्त दिवस टिकणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी तो अब्रामाला म्हणतो, अब्रामा भिवू नको. अब्राम हा विश्वासाचा उत्पादक आहे. अब्रामाला विश्वासाचा उत्पादक पिता म्हटलं गेलेला आहे. म्हणजे त्याचा विश्वास किती मजबूत असेल. स्वतः परमेश्वराने त्याला सांगितलं होतं की अब्रामा, मी तुझी संतती इतकी काही वाळूच्या कणासारखी, आकाशात असणाऱ्या तारांगणातल्या तारा इतकी, जी तुला मोजता येणार नाही इतकी करील. आणि अनेक वर्ष परमेश्वराने हे भाकीत त्याच्या जीवनामध्ये दिलेलं असताना, ही अनुभव त्याच्या जीवनामध्ये दिलेला असताना, हे आश्वासन त्याला दिलेलं असताना, हा करार केलेला असताना, त्याच्या जीवनामध्ये मात्र लाईव्ह सेशनला तो पूर्ण होत नव्हता. तो सातत्याने त्याचं वय वाढत होतं. शेवटी अशी घटना निर्माण झाली की त्यांना असं वाटलं की आता आपल्याला लेकरूबाळ होऊ शकत नाही. सारेच्या मनात आलं. सारेने तसा प्लॅन पण केला, तिची दाशी पण देऊन टाकली. परंतु देवाचा प्लॅन कधी चेंज होत नाही. कारण अब्राम हा देवाला भिवून होता. अब्राम हा देवाची भीती बाळगत होता. अब्राम हा देवाचा भय धरीत होता. तो नीतिमान जीवन जगत होता. तो विश्वासाप्रमाणे कृती आणि आचरण करत होता. आणि म्हणून वयाच्या 90व्या 100व्या 90व्या वर्षी त्यांना परमेश्वराने दिलेले जे वचन आहे ते पूर्ण केलं. ज्याच्या जीवनामध्ये परमेश्वराविषयी भीती आहे, जो परमेश्वराचा भय धरतो, त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराने निर्माण केलेले संकल्प परमेश्वर सिद्धीस नेतो. आम्ही कितीही प्रयत्न करू, अनेक दिवस झालेत, अनेक माझ्या माता बहिणी, त्याचप्रमाणे बिलिव्हर्स सिस्टर्स, पाळकीनबाई, पाळक साहेब, रेव्हरंड साहेब, आणखीन मोठमोठे साहेब, लई दिवसाच्या प्रार्थना चालू येतो. अजून प्रार्थनेचं काहींचं उत्तरच नाही. आणि त्यांना जर म्हटलं ना का उत्तर मिळत नाही, ते सरळ अब्राम बापाकडे जातात. अब्रामाला नाही का उशिरा उत्तर दिलं. अरे बाबा, अब्रामाच्या नकाशी आहेस का तू? अब्राम शेवटपर्यंत विश्वासू राहिला. तुला इथं दानपात्र नाही दिलं तर तू बोट मोडायला चालू करतो. एखाद्या विश्वासणाऱ्याचं बोट मोडीन, नाही तर स्वतःचे तरी मोडून घेईन. अब्राम, परमेश्वर स्वतः म्हणत, अब्राम जगातल्या कुठल्याच अरिष्टला भिवू नको. जगातलं कुठलंही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही. जगातली कुठली मरी तुझ्यावर चालणार नाही. जगातला कुठला हत्यार तुझ्यावर चालणार नाही. जगातल्या कुठल्या दुष्ट शक्तीने रचलेले प्लॅन तुझ्यावर सक्सेस होणार नाही. तू घाबरू नको, कारण तुझी ढाल मी स्वतः आहे. आम्ही आमच्या ढाली करून घेतो. आमच्या ढाली कोणत्या माहिती का? मोठमोठ्या लोकांची ओळख. आमच्या ढाली कोणत्या? पैसा पाणी. आमच्या ढाली कोणत्या? बंगला, बॅलन्स गाडी. आमच्या ढाली कोणत्या? स्वतःचे एक 4-5 जणांची गँग. ह्या ढालीला कुणी जुमानीत नाही. परमेश्वर ज्यावेळेस तुमची आणि माझी ढाल होईल ना, परमेश्वर ज्याच्या बाजूने उभा राहील त्याची सरशी निश्चित, त्याचा विजय निश्चित. परंतु त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये भय नसावं, भीती नसावी, दडपण नसावं. त्याने घाबरून जाऊ नये. तर त्याने ठामपणे म्हणायचे की येस, परमेश्वर माझ्या बाजूचा आहे आणि परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी मी करतो. मी विश्वास ठेवतो आणि विश्वासाप्रमाणे कृती आणि आचरण करतो. मी परमेश्वराचा भय धरून जीवन जगतो.
निश्चिताने आम्हाला भिण्याचं कारण नाही. परमेश्वर अब्रामाला म्हणताय की मी तुझी ढाल आहे. पुन्हा एक वाक्य वाचूया 15:1. या गोष्टी घडल्यावर या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ते असे अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. भिवू नको, मी तुला फळ देईल, आशीर्वादित करील, बहुगुणित करील, सुखी करील, तुझी ग्रेड वाढविल, तुझी इज्जत वाढविल, तुझी शान सौकत वाढविल, तुझ्या सगळ्या गोष्टी वाढील. तुझ्या रावटीच्या तंबूच्या ज्या खुट्या आहेत ना त्या लांब लचक कर. आता बस काही लोकांच्या लक्षात आलं, त्यांनी काय केलं, घर मोडे ना 7-5 बिल्डिंग केल्या. चांगले पत्र्याच्या घरात राहत होती, लोकांना लुटून लुटून ते म्हणले आता अब्रामाला एवढा आशीर्वाद दिलाय. अब्रामाला एक पाळक साहेबांना भेटला होते, म्हणले असं नाही, थोडक्याविषयी नाही, खूप मोठे स्वप्न बघायचे, खूप मोठं, आपण काही लहान सहान नाही, आपण देवाची लेकरं आहोत, राजपुत्र राजकन्या आहोत, आपण काय असं भिकाऱ्यावानी जगायचं का. म्हटलं मग लुटा पाळक साहेब लोकांना, बांधा 5 मजली बिल्डिंग. अहो केलं ना काही काही पाळक साहेबांनी तसंच. दशमांश घी, देणगी घी, पावत्या फाड, डुप्लिकेट प्रकटीकरण सांग, एखादा भीतीदायक सांग, काही घरात पुरलं नसलं तरी देवाने मला दाखवले, घी 4-5 हजार, डासल त्याला कुत्र्यासारखं. हा असं करून करून बनली 5-5 मजल्याची 7-7 मजल्याची बिल्डिंग. हाय डिस्कवर, टोयोटा, डस्टर, स्क्वाडा. हेलिकॉप्टर नियम नाही घेऊन ठेवले असेल, पण इथं उडवायचं लायसन नाही त्यांच्याजवळ. लोकांना असं वाटतं की भरपूर आशीर्वाद. अरे कुठला आशीर्वाद, हे जगातले आशीर्वाद इथे ठेवून जाणार आहे. कोरोना जर झाला ना तर हे जा बरं डस्टर मध्ये, ती पार दवाखान्यात नेते का बघा तुम्हाला. कुणी जवळ उभा राहणार नाही, मैत्रीला कुणी येऊ देत नाही. काय करता तुमच्या त्या 5 मजलीच्या बिल्डिंगला. देवाचं भय धरा, भीती धरा, घाबरा जरा. जरी जगातल्या कुठल्या गोष्टीने तुमच्यावर काही परिणाम होत नसेल ना, ज्यावेळेस वरून पारणं फिरेल ना, वरून ज्यावेळेस गेम स्टार्ट होईल ना, मग त्यावेळेस तुम्हाला समजेल. ते समजण्याच्या अगोदरच आम्हाला परमेश्वराचं भय धरणं खूप महत्वाचं आहे. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल, गौरव देईल. आपण दुसरं एक वचन वाचून 15:2. अब्राम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, तू मला काय देणार, तू मला काय देणार. मी तर निसंतान जाणार आणि दिमिश्की एलिएझर माझ्या घराचा मालक होणार. परमेश्वराने तर त्याला अणभाग केली, परमेश्वरने तर त्याला वचन दिलं, आणि त्याच्या जीवनात तर काही नाही. परमेश्वर त्या अब्रामाला म्हणताय भिवू नको. तो तर काय करतो, मी भीतय नाही, तू माझी ढाल जरी असली तर त्याचा फायदा काय, काय करू त्याच्या ढालीचा, जर मला संतानच नाही. अनेक लोक असेच आहेत, परमेश्वराने दिलेल्या गोष्टीवर डाऊट ठेवतात, परमेश्वराने दिलेल्या नियमावर डाऊट ठेवतात. परमेश्वरा जर बोलला तर तो बोलला, परमेश्वर जर म्हटला तर तो म्हटला. परमेश्वराचा मंत्री कोणी होऊ शकत नाही, परमेश्वराला फोन लावून सांगू शकत नाही हे वचन बदलून टाका बरं, हे योग्य नाही. याच्यापासून आम्हाला लई तकलीफ होती. नो, या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये ते पूर्ण होण्यासाठी आम्ही परमेश्वराचा भय धरत आहोत का, आम्ही घाबरत आहोत का, परमेश्वरचं ज्ञान आम्हाला मिळवत आहोत का, मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत का. कारण जोपर्यंत ज्ञान नाही ना तोपर्यंत अज्ञानी लोक कायम घाबरतात. एकदा का एका गोष्टीचं ज्ञान मिळालं मग लोकांची भीती जाती, लोकांचं घाबरणं जातं. पण तो आज कोरोना सारख्या गोष्टीला आता लोक घाबरत नव्हते, पण जेव्हा 40 लोक आमच्या नगरची, रात्री मी एक न्यूज वाचली, काल रात्री वन टाइम 40 कोरोना पेशंट संगत आमच्या त्या स्मशानभूमीमध्ये त्या ठिकाणी आलेले, आणि त्या मशनीची कॅपॅसिटी जास्तीत जास्त 20 होती. दोन्ही मशनी चालू केल्या, 10 करून 20 मढे त्या ठिकाणी जाळण्यात आले. पण तो बाकीचे 20 त्या पटांगणामध्ये जे काही आहे ना त्या ठिकाणी तिथं लाकडावर जाळण्यात आले.
बाकीचे नंबर होते, त्या ठिकाणी अँब्युलन्सची लाईन लागली होती, काहींच्या डेड बॉड्या तिथं लाईनीत पडलेल्या होत्या. हे काय आहे? कारण आम्ही भीती धरली नाही, आम्ही घाबरलो नाही, आम्ही आज्ञा उल्लंघल्या, आणि मग त्याचं शासन आज या मृत्यूने थैमान घातलेलं आहे. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, जोपर्यंत हा कहर जात नाही तोपर्यंत नियम पाळा, आज्ञा पाळा, शासनाच्याही पाळा. शासनाच्या जाऊ द्या खड्ड्यात, पण तुमचा जीव वाचण्यासाठी तुम्हीच त्या पाळा. शासनाने काही तुमचं उक्त घेतलं नाही, वरून शासनाला दोषही देऊ नका. आम्ही स्वतः आज्ञाभंग करतो आणि मग परमेश्वराने जसं आदामाला तिथून उचलून खाली टाकलं ना, मग हा करोनाचा ज्यावेळेस आम्ही आज्ञाभंग करतो ना, शासनाचे नियम मोडतो ना, त्यावेळेस मग हा उचलून आम्हाला सिव्हिल मध्ये टाकीतो, प्रायव्हेट मध्ये टाकीतो. डॉक्टरची पण बुद्धी कमी करतो, याला जाऊन दे, याने जाणून बुजून आज्ञा तोडलेल्या. आणि बाकीचे जे त्या वाटेवर चाललेत ना, कारण भीतीच नाही, दडपणच राहिले नाही. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, प्रत्येक गोष्टीचं भय धरा जी अयोग्य आहे. तुम्हाला म्हणत नाही सगळ्याच दुनियाला घाबरत चला. जी अयोग्य आहे, जिच्यामुळे नुकसान होईल, जिच्यामुळे दुःख होईल, जिच्यामुळे आज्ञाभंग होईल, जिच्यामुळे आमच्या वाडवडिलांचं मन अंतकरण ठेचल्यात जाईल, आमच्या बापाचा आत्मा तळपळण, या गोष्टीचा भान ठेवा म्हणून भीती धरा. आमचं नुकसान होऊ नये म्हणून भीती धरा. आम्हाला सन्मान मिळावा म्हणून भीती धरा. आम्हाला योग्य आमचं पालन पोषण व्हावं म्हणून भीती धरा. आमचा लाड पुरवला जावा म्हणून भीती धरा. आमचं जीवन सुखा समाधानात जावं म्हणून भीती धरा. तुम्ही भीती स्वतःच्या सुखासाठी धरा. तुम्हाला भीती स्वतःच्या आयुष आरामाचे दिवस पहावे अशी जर तुमची इच्छा असेल म्हणून भीती धरा. घडीभर लोकांचं मन ठेवण्यासाठी का होईना पण भीती धरा. जर भीती धरली नाही ना, तर भीती जर धरली नाही तर निश्चित त्याच्या पाठीमागे दंड आहे. आणि परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊ. या ठिकाणी आपला वेळ होत आलेला आहे आणि म्हणून आपण थांबणार आहोत. आपण पुढच्या लाईव्ह सेशनला भीती, घाबरणं, भय, दडपण या विषयावर आणखीन सखोलपणे परमेश्वरच्या वचनाच्या माध्यमातून चिंतन मनन अध्ययन करणार आहोत. येऊया आपण आपल्या भारत देशासाठी प्रार्थना करूया, आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी, त्याचप्रमाणे आमच्या नगर जिल्ह्यासाठी, तालुके, ज्या ज्या ठिकाणी देवाचे अभिषिक्त सेवक सेविका आहेत त्या प्रत्येकासाठी, आमच्या सर दिवस असणारी जवान, कमांडोज, मिलिटरी पोस्ट, त्यांचा परिवार, त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट, सगळे काही जे काही सेवाभावी संस्था आहेत प्रत्येकासाठी या समाला आपण प्रार्थना करूया. आणि विशेष करून आज प्रार्थना करूया आणि प्रभूला म्हणूया, प्रभू मी तुझं भय धरावं यासाठी तू पहिल्या प्रथम मला सहाय्य मार्गदर्शन कर. एकदा का आम्ही प्रभूचं भय धरलं म्हणजे आम्हाला ज्ञान प्राप्त होईल. एकदा का ज्ञान आम्हाला प्राप्त झालं की आम्ही त्या ज्ञानाच्या मार्गातून कुठेही प्रकारे मूर्खपणा करणार नाही, कुठेही वाईट करणार नाही, कुठेही आज्ञाभंग करणार नाही, कारण ज्ञान आम्हाला सरळ परमेश्वरच्या सन्मुख घेऊन जाईल. एवढे आपले नेत्र बंद करूया. पवित्र पवित्र पवित्राची पवित्राचा उगमस आमच्या थोर आणि जिवंत देवापा, पुन्हा एक वेळा तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो. आज भीती, दडपण, टेन्शन, घाबरणं, भय या विषयावर नव्याने चिंतन मनन करीत असताना तू आम्हाला सुंदररित्या चालवलंस. मार्गदर्शनाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. याप्रमाणे आम्ही जीवन जगावं, आम्ही तुझी देखील भय धरावं, शासनाचं भय धरावं, आई वडिलांचं भय धरावं, संस्थेचं भय धरावं, याजक वर्गांचं भय धरावं, पालक साहेबांचं भय धरावं, जे आमच्यापेक्षा मोठे आहेत त्यांचं भय धरावं, ज्ञानाचं भय धरावं, पवित्रात्म्याचं भय धरावं, वचनाचं भय धरावं, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचं भय धरावं, यहोवा परमेश्वराचं भय धरावं आणि सर्व गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये लीन आणि नम्र होऊन कराव्यात. यासाठी की आमचे दिवस आनंदाचे, हर्षाचे, उल्हासाचे, निरोगाचे आणि सर्व प्रकारच्या भरभराटीचे जाण्यासाठी परमेश्वर देवापा आम्हाला भय धरण्यासाठी तू आज शिकव. या समाले प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रार्थना करतो. माझ्या महाराष्ट्र राज्यासाठी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांना सहकारणारी सर्व काही त्यांची मंत्र्यांची टीम, त्याचप्रमाणे मी प्रार्थना विनंती ठेवतो. विशेष करून परमेश्वर देव सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स डिपार्टमेंट, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, देवाच्या अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, देशाचं संरक्षण करणाऱ्या जवान प्रिय बाप्पा, त्यांचं कुटुंब, त्याचप्रमाणे परमेश्वर देव कोरोना सारख्या महामारीमध्ये ज्यांची आर्थिक परिस्थिती किंवा जे काही प्रॉब्लेम मध्ये जे आहेत त्यांना जे काही मदत करता येईल प्रत्येकाचं संरक्षण कर, प्रत्येकाला सहाय्य मदत कर. प्रत्येकाने परमेश्वर यहोवा तुझी भीती धरावी आणि परमेश्वर देव बाप्पा तुझ्या नियमाचं पालन करावं अशी देखील तू कृपा कर. या समाला मी प्रार्थना करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात. माझ्या परिवारासाठी
कुटुंबासाठी, माझ्या भाऊ बहिणी, आई वडील, चुलते, आमचे पुतणी आणि आमच्या सर्वस्व कुटुंबासाठी टोटली अल्लाट परिवार आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. ज्या ज्या ठिकाणी अल्लाट परिवाराचे मेंबर्स आहेत, प्रभू येशूच्या सामर्थ्यवान नावात या संपूर्ण गोष्टीपासून त्यांचा बचाव कर. आणि आम्ही प्रत्येकाने आज्ञा पालन करावं, आम्ही प्रत्येकाने तुझं भय धरावं, आम्ही तुझी मर्जी धरावी, आम्ही तुझी आज्ञा पालन करावे. आम्ही स्वतः परमेश्वर विश्वासात राहावं आणि तू आमची ढाल होऊन आमच्यावर येणारे सर्व संकटाचे जलते बाण, दुष्टाचे जलते बाण, दुश्मनीचे सर्व जलते बाण, अयोग्य प्रकारच्या जगातल्या सर्व महामारीपासून निर्माण होणारे, आर्थिक हानीपासून निर्माण होणारे, अयोग्य प्रकारच्या दंडापासून निर्माण होणारे, सैतानाच्या डावपेचापासून आम्हाला संरक्षण कर आणि स्वतः तुझी ढाल तू आमच्या भोवती राहा. पुन्हा एक वाद जशी आहोत तशी तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. आमचे सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, स्नेही ज्या ज्या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये राहत असतील त्या प्रत्येकाच्या नावाप्रमाणे, गरजेप्रमाणे यस आम्हाला त्यांना ज्ञान बुद्धी चातुर्य दे आणि त्यांना तुझं भय धरण्यास शिकव. येणारे सर्व भाग आशीर्वादाचं कारण बनव आणि ज्या सर्व भागाच्या माध्यमातून, अध्ययन चिंतनाच्या माध्यमातून आम्ही चांगली गोष्टीचा स्वीकार करावा अशी देखील तू कृपा कर. सर्व गौरव आदर तुला दे. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात मागतो. स्वर्गीय पिता तू आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन. 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 प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.